नमस्कार. दुपारच्या या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण आजच्या बातमीपत्रामध्ये घेतोय. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आलाय. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली आणि त्यामुळेच युद्धाचे ढग आता आणखी गडद झाल्याचं कळतंय. काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी मोठं घडू शकेल असा अंदाज वर्तवला जातोय. तीन मेला नौदल प्रमुख दिनेश के त्रिपाठींनी घेतली मोदींची भेट. त्यानंतर 4 मेला वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग आणि मोदींची भेट झाली. 5 मेला आज संरक्षण सचिव राजेश कुमार सिंहांनी आज पंतप्रधानांची पुन्हा भेट घेतली आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जेन नाकातानी यांच्यात आज द्विपक्षीय बैठक संपन्न झाली. सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीवर संरक्षण वाढवण्यावर चर्चा करण्यात या बैठकीमध्ये आली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताला केलेल्या सहकार्यासाठी भारतानं जपानचे आभार मानलेत. अलीकडच्या काळामध्ये भारत आणि जपानमधले संरक्षण देवाणघेवाण मजबूत झाली असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे जम्मू आणि काश्मीरमधून. पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती आता समोर येते. हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवण्यात आल्याची माहिती आता मिळते. पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनी आणि दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं. भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता. जेलमधल्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवाद्यांबाबत आता काय माहिती समोर येते आपण पाहूया. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्यानं प्रशिक्षण दिलंय. पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलंय. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेच आणि तंत्रज्ञान शिकवलं. काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवणं हा उद्देश असल्याचं सूत्रांकडून कळतंय. जेलमधल्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांकडून ही माहिती मिळते. तर जम्मू काश्मीरमध्ये पहलगामला पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले. सॅम टीव्हीवर आपण ती दृश्य पाहू शकतोय. 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलामध्ये पळून गेले होते. मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले. हे या नवीन फुटेजमधून स्पष्ट झाले. या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली आहे. पहलगाममधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज आता सामच्या हाती लागलंय. बैसरन मेडोज जवळ दुपारी 3:40 हे फुटेज आहे. पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पर्यटक स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावल्याचं नवीन फुटेजमधून स्पष्ट होतंय. नव्या सीसीटीव्हीमुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळते. बातमी याच हल्ल्यासंदर्भात आहे. डिजिटल पुराव्यांच्या आधारे आता पहलगाम हल्ल्याचं गूढ उकलणार आहेत. कारण NIAच्या हाती बैसरन मैदान आणि आसपासच्या परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईलवर फोनचा सविस्तर डेटा आणि इतर डिजिटल तपशील लागले. 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानचा हा डेटा आहे. या माहितीचे विश्लेषण करून हल्ल्याच्या कटामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्यातला संपर्क याबद्दल महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची अगदी दाट शक्यता आता वर्तवली जाते. दरम्यान सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागातून तब्बल 2900 संशयितांना ताब्यात घेतलंय. BSF मध्ये लवकरच 18,000 सैनिकांची भरती करण्यात येणार आहे अशी माहिती आता मिळते. 16 नव्या बटालियन तयार करण्यात येणार आहेत. पाकिस्तान बांगलादेश सीमेवर 2 क्षेत्रीय मुख्यालय बनवण्यासाठी केंद्र सरकारनं परवानगी दिल्याची माहिती मिळते. देशाची सीमा मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
भारताकडून पाकिस्तानची पाणीकोंडी सुरू झाली आहे. भारतानं मोठं पाऊल उचलत बगलिहार धरणाचे दरवाजे आता बंद केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतात चिनाब नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. दरवाजे बंद करण्याचा भारताला पहिला फायदा म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये वीज निर्मिती वाढेल. तर दुसरीकडे पाकिस्तानात सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतकरी सध्या गहू आणि भात पिकं घेत आहेत. अशा परिस्थितीत चिनाब नदी कोरडी पडल्यानं पिकं उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर पाकिस्तानकडे फक्त 4 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानकडून युक्रेनला मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवण्यात आली आहेत. पाकिस्तानचा आधुनिक तोफखान्यात पुरेसा दारुगोळा शिल्लक नाहीये. आपत्कालीन फायद्यासाठी पाकिस्ताननं स्वतःसाठी एक धोरणात्मक समस्या निर्माण केलेली पाहायला मिळते. या पाकिस्तान्यांची वळवळ काही केल्या थांबत नाहीये. त्यामुळेच पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानचा धुव्वा उडवायची योजना आखली आहे. मात्र तरीही भारत पाकिस्तानचा अवघ्या काही सेकंदात खेळ खल्लास करू शकतो. तर आता आम्ही हे का म्हणतोय हे जाणून घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पाहाच. भारत करणार पाकड्यांचा सफाया. चौथी बार जीतेगा हिंदुस्तान. काही सेकंदात पाकड्यांचा खेळ खल्लास. सातत्यानं दहशतवाद्यांच्या आडून पाकडेच भारतातील निष्पापांचे बळी घेत असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय. आता ते घरात घुसून पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची वेळ आली. होय, अगदी काही सेकंदात भारत पाकिस्तानची अनेक शहरं जगाच्या नकाशावरून नामशेष करू शकतो. याचं कारण आहे भारताकडे असलेली अत्याधुनिक शस्त्रसज्जता. भारताकडे कोणती विध्वंसक मिसाइल आहेत पाहूयात. ब्रह्मोस, रडारला चकमा देणारं सुपरसोनिक क्रूज मिसाइल. अमृतसर ते लाहोर अंतर 55 किलोमीटर. 72 सेकंदात लाहोरला बेचिराग करण्याची क्षमता. अमृतसर ते इस्लामाबाद अंतर 287 किलोमीटर. 5 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. भूज ते कराची अंतर 325 किलोमीटर. 6 मिनिटात कराची बेचिराग करण्याची क्षमता. भारताकडे असलेलं दुसरं विध्वंसक मिसाईल म्हणजे शौर्य मिसाईल. अण्वस्त्र सज्ज क्वासी बॅलिस्टिक मिसाईल. 9266 प्रति किलोमीटर प्रति तास वेगानं निशाणा साधण्याची क्षमता. अवघ्या 20 ते 30 सेकंदात लाहोर बेचिराग होण्याची शक्यता. 3 ते 4 मिनिटात इस्लामाबाद नष्ट करण्याची क्षमता. 4 ते 5 मिनिटांच्या अंतरावर कराची आहे. प्रलय, हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. प्रलय मिसाईल हे लाहोरला अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराग करू शकतं. प्रलयनं इस्लामाबाद नष्ट करण्यासाठी 2 ते 3 मिनिटांची गरज आहे. कराची शहराचा विध्वंस करण्यासाठी 3 ते 4 मिनिटांची आवश्यकता आहे. अग्नि 5 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल. अण्वस्त्र आणि पारंपरिक शस्त्र डागणारं महत्वाचं मिसाईल. 30,000 किलोमीटर प्रति तास वेगानं लक्ष्यभेद करण्याची क्षमता. पाकिस्तानची महत्वाची शहरं 3 ते 4 मिनिटात बेचिराग करण्याची क्षमता.
हायपरसोनिक मिसाईल, 20 ते 30 सेकंदात लाहोर नष्ट करण्याची क्षमता. अवघ्या 4 मिनिटात पाकिस्तान बेचिराग होऊ शकतो. अण्वस्त्र सज्ज आणि तगडे मिसाईल ताफ्यात असल्यानं पाकिस्तानला धुळीस मिळवण्यास काही सेकंदही पुरेसे आहेत. त्यामुळे पाकिस्तानची हेकडी धुळीत मिळवण्यासाठी आणि भारत संयमी असला तरी कमकुवत नाही हे दाखवून देण्याची वेळ आली. त्यामुळेच आता युद्ध आणि पाकिस्तानचा सर्वनाश अटळ आहे हे मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. हे असेच लहान सहान भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला युद्ध मात्र परवडणार नाहीये. पण तरीही पाकिस्तान लहान मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणू शकतो. तो काय करू शकतो पाहूया पुढच्या बातमीमध्ये. जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विशेषतः जम्मूच्या सेंट्रल जेल आणि कोट भलवाल जेल हे दहशतवाद्यांच्या निशाणावर आहेत. या जेलमध्ये अनेक हाय प्रोफाईल दहशतवादी आणि फुटीरतावादी नेते कैद असल्यानं त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्याचा कट रचला जात आहे अशी भीती व्यक्त केली जाते. अलर्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधल्या सगळ्या कारागृहांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात आता वाढवण्यात आली आहे. तर भारत पाक तणावाच्या दरम्यान तुर्कांची युद्धनौका आता पाकिस्तानात पोहोचली आहे. भारताच्या नौदलाच्या ताकद पाहून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ घाबरलेत. त्यांनी तुर्कीची मदत घेतली आहे. त्यानुसार युद्धनौका TCG व्ह्यूकाडा कराचीला पोहोचली. दोन्ही देशांमध्ये नियमित संयुक्त लष्करी अभ्यास सुद्धा होत असतो. त्या उलट आता भारत आणि तुर्कीचे संबंध अलीकडच्या काळात काही प्रमाणात चढ उतारात राहिलेले पाहायला मिळत आहेत. तर पाकिस्ताननं कशा प्रकारे तुर्कांची मदत घेतली आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारताच्या कारवाईला पाकिस्तान घाबरलंय. तुर्कींची त्यांनी मदत घेतली आहे. तुर्कींची युद्धनौका TCG व्ह्यूकाडा पाकिस्तानच्या कराचीत दाखल झाली. तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार आहे. पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणात तुर्कीची मदत आहे. काश्मीरवरच्या तुर्कीच्या भूमिकेवर भारताचा अनेकदा आक्षेप आहे. पाकिस्तान घाबरलंय आणि आता पाकिस्तानने तुर्कांची मदत घेतली आहे. पाकिस्तानला अनेक देश मदत करतायत हे आपण समजून घेऊ शकतो. पण आपल्या देशामध्ये सुद्धा काही देशद्रोही आहेत जे पाकिस्तानला छुपी मदत करतायत, ज्यांचं पाकिस्तानला छुपं समर्थन आहे. आपण या संदर्भातली बातमी पाहूया. अभिनेत्री राखी सावंतला पाकिस्तानचा आता पुळता आलाय. तिने जय पाकिस्तानच्या घोषणा देत पाकिस्तानला जाहीर समर्थन दिलंय. तिचा व्हिडिओ आता समोर आला आहे ज्यात ती प्रतिज्ञा घेताना दिसते. पाकिस्तान वाले मी तुमच्या सोबत आहे, जय पाकिस्तान अशा घोषणा तिने दिल्या आहेत आणि त्याच्यामुळे तिच्यावर आता संताप व्यक्त केला जातोय. भारताबाहेर तिला हाकलून नेण्याची मागणी केली जाते. मैं राखी सावंत हूँ. सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी. जो बोलूंगी सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी. आज मैंने नोरा की कहानी पूरे टिकटॉक पूरे वर्ल्ड को सुना दी. पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ. जय पाकिस्तान, जय पाकिस्तान, जय हिंदुस्तान. ओह माय गॉड. तो इनकी जय कनाडा और चाइना भूटान. मैं राखी सावंत हूँ. सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी. जो बोलूंगी सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी. आज मैंने नोरा की कहानी पूरे टिकटॉक पूरे वर्ल्ड को सुना दी. पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ. जय पाकिस्तान, जय पाकिस्तान, जय हिंदुस्तान. ओह माय गॉड. तो इनकी जय कनाडा और चाइना भूटान. आपण पाहतोय की तिने जाहीर मागणी करून सुद्धा भारतामध्ये मात्र काहीही बोलायची आपल्याला मुभा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या पार्श्वभूमीवर तिच्या विरोधात काय ऍक्शन घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय. तरीही तिने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिलेला समजतोय, म्हणजेच दहशतवाद्याचं समर्थन केल्याचं लक्षात येतंय. मैं राखी सावंत हूँ. सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी.
दरम्यान पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या सुरूच आहेत. आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विशेष सल्लागारानं अणुबॉम्ब टाकण्याची भाषा वापरली आहे. राणा सनाउल्लाह खान असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. भारतावर टाकला तर सारं काही नष्ट होईल, जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असं म्हटलंय. तर राणा सनाउल्लाह खाननं नक्की काय धमकी दिली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार आहे असं ते म्हणालेत. आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सगळं काही नष्ट होईल. अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील. राणा सनाउल्लाह खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विशेष सल्लागार आहे. आता पाकिस्तानच्या भारताच्या बाजारपेठेत घुसखोरीचा नवा डाव उघड झालाय. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळेच तिसऱ्या देशांचा वापर करून पाकिस्तान आपला माल आता भारतापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. त्यासाठी संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, इंडोनेशिया किंवा श्रीलंका यांच्यासारख्या देशांचा वापर केला जातोय. त्यामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि अधिकारी अधिक सतर्क झालेत. भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव सुरू केले. फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउट सराव केला आहे. पोलीस असामाजिक घटक, ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवत आहेत. वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यावर दक्षता वाढवण्यात आली आहे आणि सोशल मीडियावरच्या क्रियाकलापांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे. युद्ध होईल ते फक्त शस्त्रांच्या मदतीनेच होईल असं नाही. त्यामुळे आता भारतीय पोलीस सोशल मीडियापासून सगळ्याच प्रकारे अलर्ट मोडवर आले आहेत. जाऊया पुढच्या बातमीकडे. डोनाल्ड ट्रम्प यांना विचारूनच पाकिस्तानवर कारवाई करणार का, असा सवाल आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारला विचारलाय. पाकिस्तान विरोधात लॉबिंग करण्यासाठी जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का, असा सवाल सुद्धा आंबेडकरांनी केलाय. जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायसर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये, त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का. आणि दुसरी गोष्ट, तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का. पाकिस्तान विरुद्धची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का. आणि त्यांना महिन्याला $1,50,000 त्या ठिकाणी दिल्या जाणार आहे. मुळात युद्ध होणार की नाही याबद्दल अजून साशंकता आहे, संदिग्धता आहे आणि त्यावरूनच विरोधक आणि इतरही लोक प्रश्न विचारतायत. निर्णय घेताना मात्र विचार करणं जरुरी आहे. पुढे जाऊया, इतर बातम्यांचा आढावा घेऊया. राज्यातल्या 12वी परीक्षेचा निकाल 91.88% लागले. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कोकण विभाग निकालात अव्वल ठरले. तर सगळ्यात कमी निकाल लातूर विभागाचा लागलाय. महत्त्वाचं म्हणजे निकालात यंदा सुद्धा मुलींनीच बाजी मारली. गेल्या वर्षीपेक्षा निकालाचा टक्का मात्र थोडासा घसरला. उद्यापासून महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका दिली जाणार आहे. आता कोणत्या विभागाचा किती निकाल लागलाय आपण पाहूया. कोकण विभागाचा 96.74% आहे, तर कोल्हापूरचा 93.64% आणि मुंबईचा 92.93%. संभाजीनगरचा 92.24%, अमरावतीचा 91.43%, तर पुण्याचा 91.32%. नाशकात 91.31% लागलाय. नागपूरचा 90.52%, तर लातूरचा सगळ्यात कमी 89.46% लागला.
दरम्यान संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखचाही 12वीचा निकाल लागलाय. वैभवीला 85.33% मिळाले आहेत. निकालापूर्वीच वडिलांच्या आठवणीनं वैभवीला अश्रू अनावर झाले होते. वडिलांना आपला निकाल ऐकून खूप आनंद झाला असता, मात्र वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार असा दृढ निश्चय वैभवीने बोलून दाखवलाय. 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिला देखील चांगले मार्क पडलेले. माझ्यासोबत वैभवी आहे. 85.33 मार्क आहेत. पण आज खरंच याचा म्हणजे मार्क जे आले त्याचा आम्हाला म्हणजे मला देखील याचा काही आनंद वाटत नाहीये, कारण की जे आमचा आनंद होता तोच यांनी हिरावून घेतला आहे. माझ्या वडिलांना न्याय मिळावा आज एवढीच अपेक्षा. तर अपेक्षा तर एवढी काही नव्हतीच मार्क्सची, पण महाराष्ट्राच्या साथीने आणि माझ्या वडिलांच्या हात, आमचा आशीर्वादाचा हात त्यांच्या आमच्या पाठीवर आहे, म्हणून ही आज जे मार्क्स आहेत ते सर्व त्यांच्यामुळेच. कुणाचीच मानसिकता नव्हती की, पण तरी देखील सर्वांना वाटतं की माझ्या करिअर बद्दल मला ही परीक्षा द्यावीच लागेल, म्हणून मी ती परीक्षा दिली आणि सर्वांच्या साथीने माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने निकाल देखील खूप म्हणजे छान आलेला. नीटचा पेपर म्हणजे हार्डच होता आणि माझं स्कोरिंग पण म्हणजे 150च्या खालीच आहे, पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न नक्कीच पूर्ण करायचे. पण खरंच आज या गोष्टीची खंत वाटते की माझ्या या यशामध्ये माझे वडील माझ्या सोबत नाहीयेत. त्यांची शाबासकीची पाठीवर त्यांचा थाप नाही. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, मस्साजोग.